नमस्कार, मी शिवाजी बोलतोय. या कार्यक्रमात मी स्नेहिल शिवाजी आपलं स्वागत करतो. महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आता आश्वासनांची खैरात होणार आहे. सर्वसामान्य नागरिक हा आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी आज आपलं जीवन जगतोय. याच सर्वसामान्य शिवाजी महाराजांच्या सेवकांच्या इच्छा काय, या निवडणुकांकडे ते कसं पाहतायत हे आपण जाणून घेणार आहोत. मी शिवाजी बोलतोय या कार्यक्रमात. गटराची व्यवस्था आमची करावी. गटर कसं भरलेलं आहे, पहला साफ करो गटार, फिर वोट देंगे. जरूरत पड़ जाएगा तो हाथ जोड़ते हैं, गलियां गलियां आते हैं. गटर भर के जाता तो कोई आता नहीं, झाड़ू वाला आता नहीं, कचरे वाला आता नहीं. आपल्या बरोबर इथे कपडे धुणाऱ्या या मावशी आहेत. मावशी, किती वर्षापासून इथे राहता? आम्ही 30 वर्ष झालं असेच कपडे धुवायला? असंच कपडे धुवा लागते. गटर पूर्ण भरलेलं असते, पाणी भेटत नाही आम्हाला. पुन्हा लादी तुटलंय गल्लीमध्ये, काय सोय नाही आम्हाला इथे. या वस्तीमध्ये मजुरांची वस्ती आहे, कष्टकऱ्यांची, कामगारांची वस्ती. इथं एकाकडे लाईट असले की एक बल्बवर लोकांनी आपलं अखंड आयुष्य काढलेलं आहे. आपण इथे बघू शकता. म्हणजे हे दृश्य जर कधी बघितलं तर तांदूळ जे आहेत ते गटाराच्या बाजूला धुतले जातात. ही व्यवस्था आहे. अशा घरामध्ये लोक गेल्या 30-40 वर्षापासून राहत आहेत आणि आता या लोकांना पुरावे मागितले जातात. जे लोक शिकलेले नाही आहेत, अशिक्षित आहेत, अशा लोकांना वेठीस धरून काय होणार आहे? नुसतं इलेक्शन आलं की नगरसेवक इकडं आपलं तोंड दाखवतात. दोनों बच्चे लोग हमेशा डेंगू मलेरिया से बुखार से तप रहे. वहाँ की गंदगी कंप्लेंट कितने बार डालो, जल्दी आते नहीं. बहुत बार बोलने के बाद आते एक बार. आज मी 40-42 वय झालंय माझं. लग्न होत नाहीये, आमच्या घरात लग्न होत नाहीये. त्याला मेन कारण म्हणजे झोपडपट्टी. धारावीमध्ये उपचार देणारे डॉक्टर या ठिकाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. डॉक्टरांचं म्हणणं काय, ते या निवडणुकांकडे कसं बघतात ते देखील आपण जाणून घेऊयात. इथे जे रुग्ण येतात ते जास्त करून TBचे पेशंट असतात, डेंग्यू मलेरियाचे पेशंट असतात. जे इथे धारावीमध्ये जे ओपन गटर आहेत त्यामुळं बरेच दूषित पाणी मिक्स होतं. त्यामुळं व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन जास्तवाले पेशंट असतात. धारावी म्हटलं की लेदर आणि धारावीचं नातं हे गेल्या अनेक वर्षांपासूनच आहे. धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात लेदरचा व्यवसाय होतो आणि अशा पद्धतीनं हे धारावीमधलं जे लेदर आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जातं. म्हणूनच या लेदर व्यावसायिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या देखील आपण जाणून घेऊया. 3 आणि 4 महिन्याचा व्यवसाय आहे. मग तो बारमे चालण्यासाठी आम्हाला सरकारने काही मदत करायची गरज आहे. गेली 50 वर्ष ते 45 वर्ष आमची फॅमिली या धारावीमध्ये राहते. 25 वर्षापासून मी असं ऐकतोय की धारावीमध्ये सेक्टरच्या नावाखाली विकासाचा अडथळा निर्माण करून ठेवला. ते स्वतःही सेक्टर डेव्हलप करत नाहीत आणि लोकांनाही डेव्हलप करून देत नाहीये. मी शिवाजी बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक धारावीतल्या शिवाजींशी बोललो. त्यांना अन्यायाच्या विरोधात सोयी सुविधांसाठी म्हणून एक व्यासपीठ आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं आणि या सगळ्या लोकांच्या समस्या, त्यांच्या मागण्या या लोकप्रतिनिधींपर्यंत, उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आज आम्ही करणार आहोत. तुर्तास धारावीतून आम्ही इथंच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन जागेहून, एका नवीन विभागातून, एका नवीन शहरातून. तोपर्यंत नमस्कार.